नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर अरबी शब्द, फारसी, गुजराती, त्यानंतर कान्नडी, त्यानंतर आपण पोर्तुगीज हे शब्द बघितल्यानंतर आपण कालच म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण देशी शब्द देखील बघितले. आता आपल्याला थोडंसं जे दोन शब्द जे कन्फ्युजिंग आहे जास्त, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द, ह्या दोन शब्दांना आपल्याला डिस्कस करायचं आहे. जनरली अरबी शब्द कोणते याची डेफिनेशन विचारत नाही, त्याची व्याख्या विचारत नाही. पोर्तुगीज शब्द याची व्याख्या विचारत नाही, पण तत्सम आणि तद्भव या दोघांच्या तुम्हाला कधी कधी व्याख्या देखील विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे थोडंसं मुळापासून बघण्याचा प्रयत्न करूया आपण. ॲक्च्युली हे सर्व शब्द शब्दसिद्धी या घटकाच्या अंतर्गत येतात. तर शब्दसिद्धीमध्ये आपल्याला दोन घटकांचा अभ्यास करायचा असतो, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. साधित म्हणजे बनलेले, आणि सिद्धचा अगदी ढोबळ मानाने अर्थ घेतला आपण तर मूळचे, ओरिजिनचे असं आपण घेऊयात. डिटेल म्हणजे आपण बघणार आहे तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेल नेमकं डिफरन्स काय. तर सिद्ध शब्द हे चार प्रकारचे असतात: तत्सम, तद्भव, परभाषीय आणि देशी. तत्सम, तद्भव, परभाषीय आणि देशी. याच्यात बघा, आता तत्सम शब्दांचा अर्थ असा असतो, तत्सम म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून जशास तसे आलेले शब्द. मराठी भाषा आपली जी आहे, या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द हे काही सर्व मूळचे देशी शब्द नाही आहेत. काही संस्कृतमधून आलेत, काही पोर्तुगीजकडून आलेत, काही अरबी आलेत, काही फारसी आलेत, वेगवेगळे आलेत. तर संस्कृत भाषेतून जशास तसे जे शब्द आलेले त्यांना म्हणतात तत्सम. आता बघा, तद्भव शब्द म्हणजे काय असतात. तर तद्भव शब्द म्हणजे मूळ स्वरूपात थोडासा बदल झाला. जसं ग्रह होतं, ग्रहचं घर झालं, चक्रचं चाक झालं, पर्णचं पान झालं, कर्णचं कान झालं. अशा प्रकारे म्हणजे मूळ स्वरूपात थोडा बदल होऊन जर एखादा शब्द बनला त्याला म्हणतात तद्भव शब्द. तत्सम म्हणजे कसं, संस्कृत भाषेतले जशास तसे आलेले शब्द. तद्भव म्हणजे काय, मूळ स्वरूपात थोडा बदल होऊन आलेले शब्द. परभाषेमध्ये दोन प्रकारचे शब्द असतात. एक असतो स्वदेशीय किंवा परप्रांतीय शब्द, आणि दुसरा विदेशी किंवा परकीय शब्द. ॲक्च्युली काही लोक परप्रांतीय आणि परकीय याच्यामध्ये कन्फ्युजन होतील, पण काही नाही. स्वदेशी किंवा परप्रांतीय म्हणजे आपल्याच देशातले पण महाराष्ट्रीयन नाही. म्हणजे आता आपण बघितलं की समजा आपण कान्नडी बघितलं म्हणजे कर्नाटक भारतामध्ये आहे पण आपल्या महाराष्ट्रात नाही, तर ते झाले परप्रांतीय किंवा स्वदेशी. विदेशी किंवा परकीय म्हणजे भारताच्या बाहेरचे. तर स्वदेशी किंवा परप्रांतीयमध्ये कोणकोणते, गुजराती, कान्नडी, तेलुगू, तामिळ, हिंदी वगैरे वगैरे हे असते स्वदेशी किंवा परप्रांतीय. विदेशीमध्ये कोणते येतात बघा, इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी, फारसी, उर्दू, फ्रेंच, तुर्की, डच, मेक्सिकन, जपानी, जर्मन वगैरे वगैरे हे असतील आपले परभाषी. आणि देशी जे आहेत ते आपले मूळचे. तर अशा प्रकारचे शब्द असतात. तर हे तत्सम म्हणजे कोणते, संस्कृत भाषेतून जशास तसे आलेले शब्द. तद्भव म्हणजे काय, थोडासा फरक, थोडासा बदल होऊन आलेले शब्द. आणि परभाषीय आहे, देशी आहे. साधित शब्दांना आपण डिटेलमध्ये वेगळे लेक्चर घेणार आहोत. साधितचे वेगवेगळे प्रकार आहेत, भरपूर सारे. उपसर्ग घटित असतील, प्रत्यय घटित असतील, अभ्यस्त, सामासिक वगैरे वगैरे. याला मी सध्या काहीच बघत नाही. तर हे जे साधित शब्द यांना आपण नंतर बघणार आहे. तर याच्यापैकी जे आपले सिद्ध शब्द आहेत, तर सिद्ध शब्दापैकी जे तत्सम शब्द आहेत, त्या तत्सम शब्दांना म्हणजे संस्कृतमधून मूळचे आलेले शब्द कसे लक्षात ठेवायचे याची आपण एक स्टोरी बनवलेली आहे. असे भरपूर शब्द आहेत, पण जे काही महत्वाचे आहेत त्यांना आपण एका स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवणार आहोत. तत्सम शब्द. तर आपली आजची जी स्टोरी आहे ती स्टोरी या तत्सम शब्दावरती आहेत. तर बघा, तत्सम शब्दाला लक्षात ठेवण्यासाठी जी आपली स्टोरी आहे ती स्टोरी आहे थोडासा पृथ्वी, भूगोल यांचा अभ्यास. थोडक्यात भूगोलाचा अभ्यास. बघा, आता पृथ्वी हे ग्रह आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पृथ्वी, ग्रह हे दोन्ही पण तत्सम शब्द आहे. म्हणजे आपल्या याच्यामधून, या संस्कृत भाषेतून आपण मराठीत जशास तसे आलेले शब्द आहे. तर पृथ्वी किंवा ग्रहाचा अभ्यास करणारे भूगोल एक शास्त्र आहे, बरोबर आहे. भूगोल कशाचा अभ्यास करतं, तर पृथ्वीचा किंवा ग्रहांचा अभ्यास करतं. तर पृथ्वी किंवा ग्रहाचा अभ्यास करणारं भूगोल एक शास्त्र आहे. पृथ्वी हा पण तत्सम शब्द आहे, ग्रह हा पण तत्सम शब्द आहे, आणि भूगोल हा पण एक तत्सम शब्द आहे. पृथ्वी ग्रहाचा अभ्यास करणारे भूगोल एक शास्त्र आहे. भूगोलाचा अभ्यास आपण जसा आहे तसाच करणं अपेक्षित असते.
म्हणजे भूगोलाचा अभ्यास जसा आहे तसं आपण करणं अपेक्षित आहे. भूगोलामध्ये आपण स्वतःच्या पद्धतीने चेंजेस नाही करू शकत. एखाद्या ठिकाणी समजा नदी आहे, नदीचा उगम जिथून झाला तिथूनच सांगावं लागेल आपल्याला, आपण वेगळं नाही सांगू शकत. जशाच तसं म्हणजे भूगोलाचा अभ्यास आपण जसा आहे तसाच करणं अपेक्षित आहे. त्याच प्रकारे संस्कृतचे शब्द जसेच तसे येतात त्यांना आपण तत्सम म्हणतो. जसे आहेत तसेच याचाच अर्थ आहे तत्सम. तत्सम शब्द लक्षात ठेवा. ही स्टोरी कशाची आहे? तत्सम शब्दाची. भूगोलचा अभ्यास आपण जसा आहे तसाच करणे अपेक्षित असते, तरच आपण त्या विषयातले विद्वान किंवा भगवान बनू. जसा आहे तसाच, तेच तत्सम शब्द आहे. म्हणजे ही पूर्ण स्टोरी कोणाची आहे? तत्सम शब्दाची. तरच आपण विद्वान किंवा भगवान बनू. भूगोलामध्ये जल किंवा नदीचा अभ्यास महत्वाचा आहे. भूगोल म्हटलं तर भूगोलामध्ये कोणाचा अभ्यास होतो? जल किंवा नदीचा अभ्यास महत्वाचा आहे. नदीचे विचार किंवा तर्क नेहमी धर्माला अनुसरण असतात, धरून असतात. विचार तर्क हे दोन्ही शब्द कोणते? तत्सम. धर्म हा शब्द देखील कसा आहे? तत्सम. बघा, पृथ्वी ग्रहाचा अभ्यास करणारे भूगोल एक शास्त्र आहे. भूगोलाचा अभ्यास आपण जसा आहे तसाच करणं अपेक्षित असते, तरच आपण त्या विषयातले विद्वान किंवा भगवान बनू. भूगोलामध्ये जल किंवा नदीचा अभ्यास महत्वाचा आहे. नदीचे विचार तर्क नेहमी धर्माला धरून असतात. धर्म म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की सद्गुण, त्या धर्माला धरून असतात. नदी कधीही दृष्ट कर्म करत नाही. नदी स्वतःहून काहीच वाईट काम करत नाही. नदीचा समजा आपण म्हणतो की पूर आला आणि पुरामध्ये भरपूर घरं वाहून गेले, तर नदीने केलेलं नाही. नदीचा प्रवाह आपल्या धर्माला अनुसरून आहे. आपण तिथं अतिक्रमण केलेलं आहे. तर नदी जी आहे, नदी कधीही दृष्ट कर्म करत नाही. दृष्ट कर्म आणि कर, कर हा जे शब्द आहे करत मधला, हा पण कसा आहे? तत्सम शब्द आहे. कर्णासारखी ती दानसूर असते. कर्ण हा पण कसा आहे? आपला तत्सम शब्द आहे. दानसूर असते. कोणतेही राज्य असो, तुम्ही वृद्ध असा, पिता असा, पुत्र असो किंवा कन्या असो, तुम्ही पुरुष असा की भगिनी मंडळपैकी असा, तुम्ही मधुर गाणारे कवी असावे, गुरु असा की ग्रंथकार असा, तुमच्याकडे पद असो की नाही, तुम्ही विभूती असो अथवा नसो, तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. कारण नदी कधीही कोणाला परंतु यद्यपि असे शब्द वापरत नाही. म्हणजे थोडक्यात ती भेदभाव करत नाही. तुम्ही कोणी असा, नदी भेदभाव करत नाही. मग तुम्ही कोण कोण असू शकता? बघा, त्यामध्ये भरपूर सारे शब्द आपण कव्हर केले. तुम्ही वृद्ध व्यक्ती असू शकता, तुम्ही पिता असू शकता, पुत्र असू शकता, कन्या असू शकता. पिता, पुत्र, वृद्ध व्यक्ती, कन्या हे सर्व शब्द कोणते? तत्सम. तुम्ही पुरुष असा किंवा भगिनी मंडळ असा, भगिनी मंडळ म्हणजे महिला मंडळ, तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो, पुरुष हा पण कसा आहे? तत्सम शब्द आहे. भगिनी मंडळ शब्द देखील कसा आहे? तत्सम शब्द आहे. असा तुम्ही मधुर गाणारे कवी असा, मधुर पासून आला शब्द मधु, हा मधु पण तत्सम शब्द आहे. मधुर, मधुर गाणारे कवी, कवी हा देखील तत्सम शब्द आहे. इथं पहिल्या विलांटीचा किंवा दुसऱ्या विलांटीचा माझ्याकडून थोडासा मागे पुढे होऊ शकतं, कारण हे शब्द मी गुगलवर टाईप केलेले आणि गुगलवर टाईप करत असताना रस्व किंवा दीर्घाचा थोडासा फरक पडू शकतो. मी त्याला परत सांगून देईल तुम्हाला, कारण टायपिंगची मिस्टेक असू शकते. बघा, तुम्ही मधुर गाणारे कवी, गुरु असा की ग्रंथकार असा, म्हणजे गुरु हा देखील तत्सम शब्द आहे. ग्रंथ हा देखील तत्सम शब्द आहे. ग्रंथकार असा, तुमच्याकडे पद असो किंवा नाही, नदी तुम्हाला विचारत नाही, पद हा देखील कोणता आहे? तत्सम शब्द आहे. तुम्ही विभूती, विभूती म्हणजे एक मोठा व्यक्ती, विभूती असो अथवा नसो, तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. भीती हा देखील तत्सम शब्द आहे. भीती बाळगायची गरज नाही, कारण नदी कधीही कोणाला परंतु यद्यपि असे शब्द वापरत नाही. नदी कोणालाही परंतु यद्यपि असे शब्द वापरत नाही. नदी कधीही भेदभाव करत नाही. बघा, पृथ्वी ग्रहाचा अभ्यास करणारे भूगोल एक शास्त्र आहे. पृथ्वी, ग्रह आणि भूगोल हे तिन्ही शब्द कोणते? तत्सम. त्याचा अभ्यास आपण जसा आहे तसंच करणं अपेक्षित आहे. म्हणजे संस्कृत मधले जसे आहे तसे शब्द येणं अपेक्षित आहे. त्याच प्रकारे भूगोलचा अभ्यास देखील आपण जसा आहे तसंच करणं अपेक्षित असते, तरच आपण त्या विषयातले विद्वान किंवा भगवान बनू. जर आपण जशाच तसा अभ्यास केला, आपण त्याचा तसा स्टडी केला, तर आपण विद्वान किंवा भगवान बनू. भूगोलमध्ये जल किंवा नदीचा अभ्यास करणं महत्वाचे ठरते. जल किंवा नदी हे दोन्ही तत्सम शब्द आहे. नदीचे विचार किंवा तर्क हे नेहमी धर्माला अनुसरून असतात. ती कधी भेदभाव करत नाही. विचार, तर्क, धर्म तिन्ही तत्सम शब्द आहेत. नदी कधीही दृष्ट कर्म करत नाही. दृष्ट कर्म आणि कर, दृष्ट कर्म आणि कर तिन्ही तत्सम शब्द. ती नदी करत नाही.
कर्णासारखी ती दानशूर असते. कर्ण तत्सम शब्द आहे, दानशूर असते. कोणतेही राज्य असो, तुम्ही वृद्ध, पिता, पुत्र, कन्या असो, तुम्ही पुरुष असा की भगिनी मंडळापैकी असा, तुम्ही मधुर गाणारे कवी, गुरु असा की ग्रंथकार असा, तुमच्याकडे पद असो किंवा नसो, तुम्ही विभूती असा किंवा साधे व्यक्ती असा, तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. कारण नदी कोणालाही परंतु यद्यपि असे शब्द वापरत नाही. सर्व रेड केलेले शब्द हे तत्सम शब्द आहेत. भूगोलात वृक्ष किंवा अरण्याचा पण अभ्यास येतो. तुम्हाला आठवत असेल, देशी शब्दामध्ये आपण झाड शब्द बघितला होता. झाड हा देशी शब्द आहे आणि वृक्ष हा त्याचाच समानार्थी शब्द आहे. पण वृक्ष कसा आहे? तत्सम शब्द आहे, म्हणजे हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे आणि झाड हा आपला देशी शब्द आहे. भूगोलामध्ये वृक्ष किंवा अरण्याचा पण अभ्यास येतो. वृक्ष आपल्याला पुष्प, पर्ण देतात. पुष्प म्हणजे फूल, पर्ण म्हणजे पान, पर्ण देतात. एखाद्या उत्सवात किंवा सत्कारासाठी त्यांचा वापर होतो. बघा, आपण अगोदर बघितलं भूगोलामध्ये नदीचा अभ्यास होतो. आता भूगोलामध्ये कोणाचा अभ्यास आला? वृक्ष किंवा अरण्य. बरोबर आहे, वृक्ष अरण्य हे पण भूगोलाचे भाग आहेत. वृक्ष अरण्याचा पण अभ्यास होतो. वृक्ष आपल्यासाठी पुष्प, पर्ण देतात. ते आपल्याला पुष्प देतात, पर्ण देतात. एखाद्या उत्सवात किंवा सत्कारासाठी त्यांचा वापर होतो. भूगोलात आपण मंदिराबाबत अभ्यास करतो. मंदिर हा देखील तत्सम शब्द आहे. आप करतो कोणतं मंदिर कुठं वसलेलं आहे, कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे, हा पण अभ्यास भूगोलात येऊ शकतो. तर मंदिराबाबत अभ्यास करतो. मंदिरात कलशात ठेवलेले कोमल कमल, कलश म्हणजे ते तांब्याचा जो कलश असतो ना तो, तर कलशामध्ये ठेवलेले कोमल कमल बघून आपले मन प्रसन्न होते. भूगोलामध्ये वृक्षाचा अभ्यास होतो. ते वृक्ष आपल्याला काय देतं? पुष्प, पर्ण देतात. त्याचा वापर आपण कशासाठी करतो? उत्सवामध्ये किंवा सत्कारासाठी करतो. भूगोलामध्ये आपण मंदिराचा पण अभ्यास करतो. तर मंदिरामध्ये कलशात ठेवलेले कोमल कमल बघून आपले मन प्रसन्न होते. मंदिराच्या शीर्षावर, शीर्ष म्हणजे वरचा भाग, मंदिराच्या शीर्षावर आपले नयन जाताच. नयनचा समानार्थी डोळा. डोळा कोणता शब्द आहे? देशी. आणि नयन कोणता आहे? तत्सम शब्द. तर आपला त्या शीर्षावर आपले नयन जातात. आपले मस्तक आपोआपच देवाच्या प्रीतीने यथामती झुकल्या जाते. प्रीती, यथामती आणि मती. मती बरं का, मती पण हा शब्द कोणता आहे? तत्सम शब्द आहे. तर देवाच्या प्रीतीने यथामती झुकल्या जाते. आणि खरोखरच मनपूर्वक जर का तुम्ही देवाला प्रार्थना केली तर देव पण तुमच्या समर्थनार्थ, समर्थन, तत्सम शब्द आहे, उभा राहतो. आपला हस्त म्हणजे हात, हस्त हा पण तत्सम शब्द आहे. तुमच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला की वडवानल किंवा अग्नी. वडवानल म्हणजेच अग्नी. अग्नी जो असतो ना, आपण त्याला जाळ म्हणतो, तर वडवानल किंवा अग्नी पण तुमचे काही बिघडवू शकत नाही. वडवानल पण अग्नी पण तुमचं काही बिघडू शकत नाही. कधी? जेव्हा देवाने तुमच्या डोक्यावरती हस्त ठेवला तर, तुमच्या समर्थनार्थ देव उभा राहिला तर, देवाने तुम्हाला सपोर्ट केला तर. बघा, आपण पृथ्वी ग्रहाचा अभ्यास करणारे भूगोलिक शास्त्र आहे. भूगोलाचा अभ्यास आपण जसा आहे तसाच करणं अपेक्षित आहे, म्हणजे तत्सम. आपण त्या विषयातले विद्वान किंवा भगवान बनू जर आपण तसं केलं तर. भूगोलामध्ये जल किंवा नदीचा अभ्यास महत्वाचा आहे. जल किंवा नदी तत्सम शब्द. नदीचे विचार किंवा तर्क नेहमी धर्म अनुसरून असतात. विचार, तर्क, धर्म. नदी कधी दृष्ट कर्म करत नाही, दृष्ट कर्म कर. ती कर्णासारखी ती दानशूर असते. कर्ण कोणतेही राज्य असो, राज्य तुम्ही वृद्ध, पिता, पुत्र किंवा कन्या असो, तुम्ही पुरुष असो की भगिनी मंडळापैकी असा, तुम्ही मधुर गाणारे कवी, गुरु असा की ग्रंथकार असा, तुम्ही कोणी असू द्या, तुमच्याकडे पद असू द्या, तुम्ही विभूती असो अथवा नसो, काही फरक पडत नाही. कारण नदी कधीही परंतु किंवा यद्यपि असे शब्द वापरत नाही. नदीमध्ये भूगोलामध्ये वृक्ष किंवा अरण्याचा पण अभ्यास होतो. वृक्ष किंवा अरण्य आपल्याला काय देतं? तर पर्ण देतं किंवा पुष्प देतं. त्याचा कशासाठी वापर करतो आपण? उत्सवामध्ये किंवा सत्कारासाठी त्याचा वापर होतो. भूगोलात आपण मंदिराचा अभ्यास करतो. मंदिराच्या कलशात ठेवलेले कोमल कमल बघून आपले मन प्रसन्न होते. नंतर आपण मंदिराच्या शीर्षावर आपले नयन जाताच आपले मस्तक आपोआपच देवाच्या प्रीतीने यथामती झुकल्या जाते. मती हा शब्द महत्वाचा आहे. यथामतीपासून लक्षात ठेवा. आणि खरोखरच मनपूर्वक जर का आपण देवाला प्रार्थना केली तर देव पण तुमच्या समर्थनार्थ उभा राहतो. आपला हस्त तुमच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला की वडवानल किंवा अग्नी पण तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. अशा प्रकारची स्टोरी आहे. प्रश्न कसा होतो बघा. आता खालीलपैकी कोणता तत्सम शब्द आहे? बघा, भूगोलाचा अभ्यास आपण जसा आहे तसा करणं अपेक्षित आहे. भूगोल म्हणजे तत्सम शब्द, तर तत्सम म्हणजेच भूगोल. तर पर्याय क्रमांक 1 अगदी सोपा आहे.
टेन्शन घ्यायचं नाही. एकदा स्टोरी व्यवस्थित केली ना उत्तर येणार म्हणजे येणार. डायडास हा शब्द तत्सम नाही. आता कोणता तत्सम नाही बघा आता तत्सम कोणता नाही याच्यासाठी तुम्हाला अगोदरच्या काही शब्दांचा तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागेल. मी मुद्दामून तत्सम आणि तद्भव शब्द जे आहेत ना यांचे कमी कमी शब्दांचे ट्रिक्स बनवल्यात. का? कारण मला माहिती आहे ना हा मेहनत शब्द जो आहे मी कुठंतरी अरबी फारसी पोर्तुगीज मध्ये कुठेतरी बघितलेला आहे. आता मी सांगणार नाही हा अरबी आहे फारसी आहे का पोर्तुगीज आहे कोणता आहे मला माहित नाही, पण हा कुठेतरी अरबी फारसी किंवा पोर्तुगीज आपण बघितलेला आहे तुम्हाला आठवत असेल. मग जर का हा शब्द अरबी फारसी किंवा पोर्तुगीज आहे म्हणजेच हा तत्सम नाही, म्हणजे संस्कृत म्हणून आलेला नाहीये. म्हणूनच तर तो अरबी पोर्तुगीज किंवा फारसी असेल तर तुम्हाला ते ऑलरेडी माहित असेल तर तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये तत्सम कोणता नाही मेहनत. कारण मेहनत शब्द अगोदरच्या आपल्या स्टोरीमध्ये येऊन गेलेला आहे. हा प्रश्न फक्त तेच लोक सॉल्व्ह करू शकतील ज्यांनी अगोदरचे स्टोरीज बघितलेल्या आहेत. बघितल्या नसेल तर बघून घ्या. या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली सर्व व्हिडिओचे लिंक्स आहेत. पुढील पैकी तत्सम शब्द नाहीत. तत्सम कोणते नाहीत बघा आठवत तुम्हाला परंतु यद्यपि असे शब्द नदी वापरत नाही. तुम्ही ग्रंथकार असावात किंवा तुम्ही कर हा शब्द पण आला होता आपल्या याच्यामध्ये. ग्रंथ कर दोन्ही शब्द तत्सम होते. जलचा अभ्यास नदीचा किंवा जलचा अभ्यास महत्वाचा होता भूगोलमध्ये आणि ग्रंथ तर ऑलरेडी आहे आपला तर म्हणजे हे तिन्ही पण तत्सम आहेत. गाव भाऊ आणि गाव हे शब्द मात्र तत्सम नाहीत हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुढील शब्द तत्सम शब्द ओळखा. तत्सम ओळखायचा कवी दूध काम झाड. आठवतं का तुम्हाला झाड कोणता आपला देशी शब्द आहे. कवी हा जो कवी शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. मी आताच तुम्हाला म्हटलं ना की विलांटीचा किंवा उकारचा फरक पडू शकतो तो याच्यावर फरक पडला कारण ते मी गुगलवर टाईप करून घेतलेलं असतं. तर ऍक्च्युअली त्याची विलांटी पहिली आहे कवीची जो तत्सम शब्द असतो तो मी पुढे बोलणार आहे. आपण त्या काय म्हणतो आपण त्याला स्पेलिंग वरती किंवा नेमकं पहिला उकार कधी घ्यायचा दुसरा उकार कधी घ्यायचा रस्व दीर्घ त्यावर बोलणार आहे. आपलं आन्सर पेजचं 1 नंबर. खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा. तत्सम शब्दाचा गट ओळखायचा बघा. कान सासू दूध ओट मंजूर मालक झोप कावळा तूप पणस कापूस पान. आठवतं मंदिरातला कलश. भूगोलाचा आपण जर अभ्यास केला जसा आहे तसा आपण विद्वान बनू शकतो. विद्वान त्या कलशावरती कलशामध्ये ठेवलेलं कोमल कमल आणि तुमच्याकडे पद असो अथवा नसो हे सर्व शब्द आपल्या तत्सम शब्दाच्या स्टोरीमध्ये आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक असायला पाहिजे 4. एकदा का तुम्ही स्टोरी व्यवस्थित केली तर मित्रांनो नक्की तुमचा कोणता शब्द चुकणार नाही. आणि मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही बघा ना हे सर्व प्रश्न बघा. मी प्रश्न एकही माझ्या घरचा घेतलेला नाहीये. सर्व प्रश्न आयोगाचे आलेले आहेत. हा जो प्रश्न होता राज्यसेवा मुख्यचा आहे 2017चा. सर्व एक्झामच्या नावावरती दिलेले आहेत. बघा संस्कृतील काही शब्द मराठीत जसेच तसे आले त्यांना काय म्हणतात तर त्यांना तत्सम म्हणतात. ते त्याची व्याख्या आहे ते डेफिनेशन आहे ते आपण ऑलरेडी बघितलेली. त्याची मती खुंटीत झाली. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो आठवतं का. यथोमती त्याच्यामध्ये सांगितलं होता मती लक्षात ठेवायचा मती लक्षात ठेवायचा. तर मती हा तत्सम शब्द आहे. तर तत्सम शब्द म्हणजे पर्याय अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक. आन्सर पाहिजे पर्याय क्रमांक 1. शिवाजी महाराज ही एक विभूती होती. तर विभूती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो बघा. विभूती आता विभूती आपण बघितला तर विभूती असा अथवा नसा. नदी सोबत तुम्हाला कोणतीही भीती बाळगायची गरज नाही कारण नदी कधीही परंतु किंवा यद्यपि शब्द वापरत नाही. तर विभूती हा तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. तर अ बरोबर आहे. पण बघा आता इथं मी मुद्दामून घेतला हा अ बरोबर आहे पण इथं अ हा पर्यायच नाहीये. अ बरोबर आहे पण अ हा पर्यायच नाही. तर मग अ सोबत कोण कोण आहे पर्याय हा गेला. कोणते नाही असं आपण म्हणू शकत नाही. अ आला अ आणि क अ आणि क आणि अ आणि ड. आता बघा तत्सम आणि संस्कृत. तर संस्कृत मध्ये आलेला शब्द आहे पण तत्सम आहे आणि विभूती हा आपला देशी पण शब्द आहे. तर दोन्ही पण आहे असं म्हणायचं आपण की देशी आणि संस्कृत आहे असं म्हणायचं. तर आता थोडंसं या ठिकाणी डिटेलमध्ये थोडंसं माहिती पाहिजे. तर हा जो विभूती आहे हा तत्सम पण शब्द आहे आणि देशी पण शब्द आहे. असे काही शब्द जे वेगवेगळे दोन प्रकारात येतात त्यांना मी वेगळ्या पद्धतीनं डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत. त्यामुळे सध्या मी उत्तर सांगत नाही. उत्तर सांगत नाहीचं तत्सम घ्यायचा देशी घ्यायचा किंवा तत्सम घ्यायचा संस्कृत घ्यायचा. मी मुद्दा मला प्रश्न टाकलेला आहे. मला फक्त सांगायचं कधी काय होतं थोडासा असा डिफरन्स असतो की सूक्ष्म फरक आहे दोघांमध्ये. नेमकं काय घ्यायचं याच्यावरती आपण वेगळे एक लेक्चर घेणार आहे. त्यामुळे याचं उत्तर सध्या मी सांगत नाही. बघा आता पुढील पैकी तत्सम शब्द कोणता.
तत्सम शब्द कोणता बघा, सासरा, कोवळा, भूगोल, चाक. आता आपला तत्सम, तत्सम म्हणजे संस्कृत जशा तसा आलेला, तर भूगोल, भूगोलाचा आपण जशा तसा आपला अभ्यास करणं अपेक्षित असतं. तर पर्याय क्रमांक 3. पुढील उदाहरणे वाचा. तत्सम शब्द संस्कृत मधून रूप बदल न होता येतात, पण आणि त्यांच्या अर्थात बदल होतो. देशी शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येत नाही, अगदी बरोबर आहे. तत्सम शब्द संस्कृत मधून येतात, पण कधी कधी अर्थात बदल होतो, हे आपलं पुढे बघायचं. ब पण बरोबर आहे आणि अ पण बरोबर आहे. तर उत्तर तुमचं पाहिजे 1. खालील गटातील तत्सम शब्दाचा गट ओळखा. कान, पान, दूध, कन्या, सत्कार, उत्सव, पोट, घाम, ओट, आग, ग्रंथ आणि काम. बघा आता आठवत तुम्हाला, उत्सवासाठी वापर होतो किंवा सत्कारासाठी वापर होतो. आणि कन्या हा आता ऑलरेडी शब्द आपण बघितलेला आहे. तुम्ही कन्या असो, पिता असो किंवा पुत्री असो, किंवा कन्या असो, वृद्ध असो किंवा पिता असो, तर तुम्ही कोणी जर असेल तरी तुमच्यासोबत नदी कुठलाही भेदभाव करत नाही. तर कन्या, सत्कार, उत्सव हे सर्व शब्द आहेत तत्सम. खालीलपैकी तत्सम शब्द समूह कोणता? गाव, कोवळा, दूध, पाय, डोळा, दगड, हाड, घोडा, भाकरी, तूप, ताई, गाजर. बघा, नदी कधी त्याच्या धर्माला अनुसरूनच वागते. धर्म हा आपल्या भूगोलाच्या स्टोरी मधला शब्द आहे. कन्या पण भूगोलाच्या स्टोरी मधला शब्द आहे. तुम्ही मधुर गाणारे कवी असा किंवा नसा, तर मधु हा शब्द देखील आपल्या त्या स्टोरी मधला आहे. आणि त्या कलशावरती आपलं नयन गेला जाताच आपण काय करतो, आपण अगदी प्रीतीनं देवासमोर यथामती झुकल्या जातो. तर प्रीती हा शब्द देखील कोणता आहे? तत्सम. तर ड पाहिजे आपला. पर्याय क्रमांक ड, फक्त ड पर्याय आहे 4. तर उत्तर पाहिजे आपलं 4. भीती, भूगोल, भगवान. आठवत तुम्हाला की तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही, कारण नदी कोणासोबत भेदभाव करत नाही. भूगोलाची आपली स्टोरी होती आणि भूगोलाचा चांगला अभ्यास केला तर तुम्ही विद्वान किंवा भगवान म्हणताल. तिन्ही शब्द तत्सम आहे. तत्सम म्हणजे पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या पर्याय शब्दात कोणता शब्द तत्सम आहेत? तत्सम म्हणजे जशा तसा आलेला. तर तत्सम कोणता आहे बघा, जमीन, भुई, पृथ्वी, काळी आई. सगळे हे पृथ्वीचे समान शब्द आहे, पण आपल्याकडे फक्त पृथ्वी आलेला आहे. तर पर्याय फक्त क पाहिजे. क फक्त बरोबर, अन्य सर्व चूक. काळी आई, भुई किंवा जमीन असे शब्द आलेले नाही. खालील पर्याय उत्तरातील तत्सम शब्द ओळखा. तत्सम म्हणजे जशाच तसा आलेला, संस्कृत मधून, भूगोलाची आपली स्टोरी. दूध, झोप, मस्तक, इंजेक्शन. आठवतं आपलं मस्तक यथामती झुकल्या जातं देवासमोर, तर यथामती झुकणं मस्तक. तर मस्तक हा तत्सम शब्द आहे. तर त्यानंतर बघा, पर्यायातील तत्सम शब्द निवडा. तत्सम शब्द निवडायचा आपल्याला. पिता, खुळा, सासू आणि रेडा. तर आठवत तुम्हाला बघा, तुम्ही पिता असावा, तुम्ही वृद्ध असावा, तुम्ही कन्या असावा, कोणी असावा, तुमचा भेदभाव करत नाही नदी. तर पिता हा शब्द जो आहे हा तत्सम शब्द आहे. स्टोरी एकदा व्यवस्थित बघून घ्या. पुढील पैकी तत्सम शब्द कोणते? कान, चाक, आग, कोवळा, ओट, धाम, पाय, सासू, गाव, पिता, कन्या आणि उत्सव. बट आठवतं का, त्या झाडाचं जे पर्ण किंवा पुष्प आहे ते उत्सवात कामी येत होतं. तुम्ही कन्या असावं, पिता असावं, वृद्ध असावं, कोणी असावं. त्यानंतर हे पिता आणि कन्या त्यात आलेच. तर पर्याय क्रमांक 4. खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धी प्रकारचा आहे? मस्तक. मस्तक आपल्याला माहिती आहे हा तत्सम शब्द आहे. तत्समच्या आपल्या स्टोरी मधला शब्द आहे. तत्सम शब्द कोणता आठवतो तुम्हाला? वृक्ष, घर, गाव आणि काम. आठवतं, झाड हा देशी शब्द आणि वृक्षाचा किंवा अरण्याचा अभ्यास हा भूगोलामध्ये येतो आणि भूगोल म्हणजे आपलं तत्सम शब्द. तर पर्याय क्रमांक 1. संस्कृत मधून आलेला तत्सम शब्दाचा गट ओळखा. संस्कृत मधून आलेले तत्सम शब्द म्हणजेच तत्सम शब्द कोणकोणते बघा? अण्णा, ताई, बागडी, राज्य, विचार, तर्कदृष्ट, डबी, बंडी, तांडेल, वेट, पगार, लिंबू, संत्रा, तुरुंग. आता बघा, तुमचं राज्य असो अथवा नसो, नदीचा विचार किंवा तर्क एकदम नेहमी धर्माला अनुसरून असतात. नदी कधी दृष्ट काम करत नाही. हे सर्व शब्द आपल्या कशामधले आहेत? हे तत्सम शब्दामधले आहेत. पर्याय क्रमांक 2. भगिनी मंडळ. आठवतं, तुम्ही पुरुष असावा किंवा भगिनी मंडळ असावा, नदी कधीही भेदभाव करत नाही. तर भगिनी मंडळ हा पण तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक असायला हवा 3. संस्कृत भाषेतील शब्द जसे तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात तत्सम शब्द. संस्कृतमधून जशाच तसे आले, जशाच तसे म्हणजे तत्सम. तर पर्याय क्रमांक 4. संस्कृतमधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द कोणते? म्हणजे तत्सम शब्द बघायचे. तत्सम शब्द म्हणजे भूगोल, परंतु यद्यपि करत नाही, भूगोलाचा अभ्यास आणि कर हा पण शब्द कोणता आहे? हा तत्सम शब्द आपण बघितलं होतं. बघा आता पुढील पैकी तत्सम शब्द कोणते? तत्सम ओळखायचे. नदी कधीही यद्यपि किंवा परंतु करत नाही. तुम्ही ग्रंथकार असावा अथवा नसावा,
तुम्ही आपला अभ्यास काय केला आपण जल किंवा नदीचा पण अभ्यास केला होता भूगोलामध्ये. हे सर्व शब्द कोणते आहेत? तत्सम शब्द आहेत. मित्रांनो, प्रश्न कसाही येऊ द्या, शब्द कोणते येऊ द्या, एकदा आपले जर का स्टोरी व्यवस्थित असेल तर सर्व शब्द कव्हर होतील. मंदिर, मंदिराचा कलश, त्याच्यावरती नयन जाताच आपण काय करतो? प्रीतीनं यथामती झुकतो. म्हणजे मंदिर हा पण तत्सम शब्द आपला. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी खालील शब्दाचा प्रकार ओळखा. तथापि, परंतु, यथापि, तथापि जे शब्द आहेत हे कोणते असतात? तत्सम. कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या. तुम्ही कवी असावं, मधुर गाणारे कवी असावेत, किंवा गुरु असावेत, पुत्र असा, कन्या असा, नदी भेदभाव करत नाही. हे सर्व शब्द कोणते आहेत? तत्सम. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मूळचे संस्कृत शब्द जसे तसे मराठीत आलेले आहेत त्यांना काय म्हणतात? क्लर्क टायपिस्टचा क्वेश्चन होता 2011चा. जे शब्द जशाच तसे आले तत्सम शब्द, तशाच तसे आले तत्सम शब्द. पुढील पैकी तत्सम नसलेला शब्द ओळखा. धर्म, भाऊ, कन्या, वृक्ष. तत्सम नसलेला ओळखायचा. तत्सम नसलेला बघा, वृक्ष तत्सम आहे, वृक्षाचा अभ्यास होतो, अरण्याचा अभ्यास होतो, त्यामध्ये कन्या आहे, नदी आपल्या धर्माला अनुसरून राहते, हे तिन्ही आहे. पण भाऊ हा शब्द मात्र तत्सम नाही. तर पर्याय क्रमांक पाहिजे आपला 2. उत्तर येईल तुमचं 2. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द, म्हणजे जसेच तसे संस्कृत भाषेतून आलेले व तसेच राहिलेले. काही शब्द आले त्यांच्यामध्ये बदल झाला, ते तद्भव शब्द. काही शब्द संस्कृतमधून आले आणि जशाच तसे राहिले ते तत्सम शब्द. तर तेच त्यांनी विचारलं, संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द. PSI मुख्यचा प्रश्न होता, तो असेल आपला तत्सम शब्द. पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. प्रीतीने, प्रीतीने बघा, प्रीतीने आपलं जे मस्तक आहे हे झुकल्या झालं होतं, तर प्रीती, प्रीत नाही प्रीती, तर प्रीती म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. पुढील शब्द तत्सम शब्द ओळखा. पिता ढेकून घमेले आप्पा. तुम्ही पिता असावं, कन्या असावं, वृद्ध असावं, तुम्ही कवी असावं, ग्रंथकार असावेत, तुम्ही काही फरक पडत नाही. नदी तुमच्यासोबत भेदभाव करत नाही. पिता हा शब्द तत्सम गटातला आहे. पिता पुरुष, आता भेटलं पिता आणि पुरुष कोणते? तत्सम शब्द. अगदी सोपं. अरे एकदा तुम्ही स्टोरी केली ना, मी 100% सांगतो प्रश्न चुकत नाही. एखाद्या ठिकाणी खूपच ट्रिकी प्रश्न आला तरी पर्याय तुमचे सगळे जातील. पर्याय गेल्यानंतर उत्तर तुमचं ऑटोमॅटिक येईल. खालील तत्सम शब्द निवडा. हुशार, निपुण, प्रवीण, विद्वान. भूगोलाचा अभ्यास तुम्ही जसा आहे तसाच केला तर तुम्ही भगवान म्हणताल किंवा विद्वान म्हणताल. पर्याय क्रमांक 3. तत्सम शब्द निवडा. हुशार, निपुण, विद्वान, प्रवीण, विद्वान आत्ताच आला. तत्सम शब्द निवडा. धरती, पृथ्वी, जमीन, धरा. आपण पृथ्वीचाच अभ्यास करत होतो ना, पृथ्वीचा अभ्यास करताना भूगोल आला तर पृथ्वी, भूगोल, तत्सम शब्द. पर्याय क्रमांक 2. खालील कोणता शब्द तत्सम नाही? आता तत्सम कोणता नाही आठवत तुम्हाला? डोळा हा तर देशी शब्द येणार आहे, डायरेक्ट उत्तर येईल आपलं. डोळा हा देशी शब्द आहे. नयन हा तत्सम आहे. तुमच्याकडे पद असो नसो, तुम्हाला नदी काही भेदभाव करत नाही. त्यानंतर तुमचा देवाने तुमच्या मस्तकावर एकदा हस्त ठेवला तर वडवानाला देखील तुमचं काही बिघडू शकत नाही. अग्नी देखील तुमचं काही बिघडू शकत नाही. नयन पडले होते आपले कुठं? त्या मंदिराच्या शीर्षावरती, कलसावरती किंवा शीर्षावरती. तर नयन, पद, वडवानल हे तिन्ही तत्सम शब्द आहेत. मग तत्सम कोणता नाही? तर डोळा. डोळा शब्द कोणता आहे? देशी. आपण कालच बघितलं. पुढील पैकी तत्सम शब्द कोणता? मंदिर. जसं तसं. मंदिराचा कलश. पर्याय क्रमांक 1. खालील कोणता शब्द तत्सम नाही? तत्सम नाही बघा, आत्ताच बघितलं आपण. आय थिंक हा डोळा होता. पुढे तत्सम शब्द कोणता? मंदिर. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक कोणते बघा. आता संस्कृत भाषेतून जसे तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतो. ही तर आपली डेफिनेशन आहे ओरिजिनल. संस्कृत मधून आलेले जशाच तसे शब्द जे आहेत त्यांना आपण तत्सम म्हणतो. तर पर्याय क्रमांक असा आपलं 3. कन्या हा शब्द आठवतो तुम्हाला? तुम्ही कन्या असा, पिता असा, वृद्ध असा, कुणी असा, तर नदी भेदभाव करत नाही. तत्सम शब्द. वृद्ध हा देखील तत्सम शब्द. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. कवी, कान, चाक, सासरा. आठवतो तुम्हाला? तुम्ही कवी असावं किंवा ग्रंथकार असावा, नदी भेदभाव करत नाही. पर्याय क्रमांक 1. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. आठवतो तुम्हाला? ग्रह, भाऊ, पाय, दूध. आपण पृथ्वीचा अभ्यास करतो, जो पृथ्वी एक ग्रह आहे. तर पर्याय क्रमांक असायला पाहिजे 1, जो आहे तत्सम शब्द. प्रश्न कसाही येऊ द्या, कोणत्या परीक्षा येऊ द्या, जुना येऊ द्या, नवा येऊ द्या, सरळ सेवा येऊ द्या, PSI येऊ द्या, ST येऊ द्या, राज्यसेवा येऊ द्या, पोलीस भरती येऊ द्या, तलाठी येऊ द्या, सर्वांना एकदा स्टोरी तुम्ही केली व्यवस्थित तर उत्तर तुमचं चुकणार नाही.
खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द म्हणजे संस्कृतून आलेला शब्द ओळखा. कान भूगोल डायरेक्टच ना, हा भूगोल तर किती वेळेस आला, पागल झालो वाचू मी. त्यानंतर बघा डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. आठवत हा इथं चुकून आला, डोंगर हा देशी शब्द आहे जे आपण काल बघितलं, चुकून आला इकडं. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. घास भूगोल आठवतं, तत्सम म्हणजे भूगोल, काय सांगणार परत. तत्सम शब्द उत्सव, त्या पुष्पाचा पुष्प किंवा पर्ण आपण उत्सवासाठी किंवा सत्कारासाठी वापरतो, तर तत्सम शब्द कोणता आहे, उत्सव. अशा प्रकारे प्रश्न कोणताही असू द्या, काही फरक पडत नाही, एकदा स्टोरी व्यवस्थित असेल तर तुमचं उत्तर यायलाच हवं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज तत्सम देखील शब्द बघितले. आतापर्यंत बघा आपण कोणकोणते शब्द बघितले, अरबी बघितले, फारसी बघितले, पोर्तुगीज बघितले, गुजराती बघितले, कानडी बघितले, देशी बघितले आणि तत्सम देखील बघितले. आता महत्वाच्या राहिल्यापैकी एक तद्भव शब्द राहिलेत, बाकी तर मग एकदम चिल्लर शब्द आहेत. तर ते तद्भव शब्द देखील आपण लगेच उद्या किंवा परवा बघून घेऊयात. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जे असेल त्यामध्ये आपण तद्भव शब्द देखील बघूयात. त्याच्यासोबत स्वर, व्यंजने, स्वरादी हे जे वर्ण विचार जो घटक आपला पुढचा आहे त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणारच आहे. तो लगेच आपण याच्यानंतर ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला टाकून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा. काही मुलांचं म्हणणं आहे की सर आम्हाला अपडेट मिळत नाही, व्हिडिओ आला की नाही आला. याचं कारण एक आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं पण ते बेल आयकॉन दाबलेलं नाही. तर सबस्क्राईब केलं असेल पण जर का बेल आयकॉन शेजारचं प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन एकदा दाबून घ्या, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला ताबडतोब मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण लवकरच.